बीडमध्ये निर्माण झालेला आहे। पंकजा मुंडे आता 400 मतांनी आघाडीवर आहेत। या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे हे पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले आहेत। सातत्याने फेरबदल होताना दिसतोय बीडमध्ये अतिशय रंजक लढत। तर बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी सुरुवातीला 2602 मतांची आघाडी, मात्र या ठिकाणी काटेकी टक्कर सुरू आहे। पंकजा मुंडे या पुन्हा एकदा आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर बीडमध्ये सातत्याने ट्विस्ट निर्माण होताना आपण पाहतो आहोत। बीडमध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। पंकजा मुंडे या आता 400 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत। बजरंग सोनवणे हे पुन्हा एकदा पिछाडीवर पाहायला मिळत आहे। मतमोजणी सुरू आहे, काहीच फेऱ्या बाकी आहेत, मात्र बीडमध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट। पंकजा मुंडे आता 400 मतांनी आघाडीवर, मात्र ही डिफरन्स जो आहे तो खूपच कमी आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये काटेकी लढत सध्या। तर आता फक्त शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी मला जाऊन येऊ द्या, ठीक आहे, कारण मला अंदाज आहे, कारण मला तिकडे अरे थांबा अण्णा। तर बीडमध्ये आता ट्विस्ट सुरू असतानाच पंकजा मुंडे या देखील या ठिकाणी बाहेर आलेले आहेत। आता फक्त शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी बाकी आहे आणि आता मतमोजणी केंद्रावर या ठिकाणी पंकजा मुंडे देखील आलेले आहेत। बीडमध्ये सातत्याने मोठे फेरबदल पाहायला मिळतात। पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट। पंकजा मुंडे आता 400 मतांनी आघाडीवर आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या स्वतः आता मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत। 21वी फेरी सुरू असतानाच बजरंग सोनवणे यांनी इथे पुन्हा एकदा फेर मतमोजणी घेण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर बीडमध्ये आता मोठा ट्विस्ट। पंकजा मुंडे अवघ्या 400 मतांनी आता आघाडीवर। पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी या ठिकाणी त्यांना प्रश्न केला, मात्र त्यांनी कुठलेही बोलणं या ठिकाणी टाळलेलं आहे आणि आता फक्त शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी सुरू आहे। बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सध्या बीडमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। बीडमध्ये मोठा